एक गोष्ट लक्षात ठेवा आईल्यात आहे, तुम्ही खऱ्या कशा आहात ना ते फक्त मला माहिती. आणि मी जर लोकांसमोर जाऊन तुमचं भांडण फोडलं ना तर आयुष्यभर बसाल बोंबलत. माझ्या विरोधात कुठेही एक शब्द जरी बोललीस ना तर तुला असा धडा शिकवेन की त्याची कल्पनाही तू करू शकणार नाहीस. माझ्या वाकड्यात शिरण्याचा प्रयत्न केलास ना तर कुठच्या कुठे फेकून देईन हे कळणार नाही तुला. कळलं? चल निघ. बोला, कसे आहात? हळू बोलतीये कारण माऊ झोपली आत्ताच. हा, पाहिले मी, अमृताने दाखवले मला. खूप सुंदर आहे. मी तिला तेच म्हणत होते की आपलं हॉटेल असं होणार आहे. मला फार उत्सुकता लागून राहिली. आपल्याला या घरात टिकून राहायचं असेल ना तर आत्याबाईंचा आधार घेण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आपल्याकडे. तुझ्या डोक्यात परकाश पडला म्हणायचा. आतापर्यंत मी सांगत होतो ते ऐकत नव्हती. आता कुठे तू माझ्या डोक्याने विचार करायला लागलीस. तशाच राहा म्हणजे मिळवली. अरे नाही रे, मला काही कळत नाही का? या घरात आता फक्त आत्याबाई एकटी उरलीये जी आपल्याला इथं ठेवून घेऊ शकते. हा वाकनीस, वामन वाकनीस, काल मी जो मुद्दा तुमच्याशी बोललो तो लक्षात आहे ना? हा म्हणजे ते काम कारण तुम्ही गेला होतात का गंध्यांच्या ऑफिसमध्ये? हो वामनराव, मी तिकडे जाऊन आलो. अहो पण सणानिमित्त सगळे ऑफिसेस बंद आहेत तिथली. माझी कोणाचीच गाठभेट होऊ शकली नाही. काय वाकनीस, गंध्यांविषयी आपल्याला जी काही शंका आहे त्याची जर का संपूर्ण खातरजमा झाली असती ना तर मग दादा आल्यानंतर आपल्याला जे काही त्याला सांगायचं ते स्वच्छ सांगता आलं असतं. गंध्यांविषयीची पूर्ण माहिती त्याला देता आली असती. पण एनिवे, आपण तरी काय करणार. पण एक काम करा, तुम्ही विषय सोडून देऊ नका. सुगंधाचा नाहीतरी मला काही उपयोग राहिलेला नाहीये. आता तिला लवकरात लवकर बाहेरचा रस्ता दाखवलाच पाहिजे. पण ती अशी तशी बदलणाऱ्यांपैकी नाहीये. एवढे दिवस घरात ठाण मांडून बसली. ती काही सहजासहजी जाणार नाही. जाऊ दे, ती घरात राहिली तरी माझं काहीच नुकसान होणार नाही. काका रे, आत्या आजीची खूप काळजी वाटते रे मला. सगळं व्यवस्थित चाललेलं असताना हे काय मध्येच तिच्या मागे लागलंय. मला वाटतं आपण सेकंड ओपिनियन घ्यायला हवं आता. घेऊया, जरूर घेऊया. पण त्याआधी आपल्या आधीच्या डॉक्टरांना विचारायला हवं की नाही. अगं वेळ पडली तर तेच सांगतील. पण दादाशीही बोलायला हवं, हो की नाही? दादा येऊ दे, मग आपण सेकंड ओपिनियन सुद्धा घेऊया. हे एक बरं झालं की तू तिला खडसावून सांगितलंस. आता ना लवकरात लवकर तिला घरातून बाहेर काढलं पाहिजे. तू सरळ भाऊजींना सांग ना. ते बाहेरून परत आले की मी बोलणार आहे यांच्याशी. आणि हो, तुला आणखीन एक गोष्ट सांगायची. आता आपण सुगंधाकडे बारीक लक्ष ठेवायला हवं. ती किती पाताळे अंतरी आहे हे तुला आणि मला चांगलंच माहिती. विशेष करून तिला आत्याबाईंच्या खोलीपासून दूर ठेवायला हवं. आपल्याला खरोखरच सावध राहायला हवं. सुगंधा आत्याबाईंच्या खोलीमध्ये कशी जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण आत्याबाईंना त्रास न होणं हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे. सकाळी दादाचा फोन आला होता आणि तो असं म्हणाला, सगळी बंगल्याची कागदपत्र तुमच्याकडे, त्याच्यावर लवकरात लवकर सह्या कर. मला हे खूपच महत्वाचं वाटलं. कळेना की असं का सांगतोय. काही प्रॉब्लेम नाहीये ना? तसं काही नाहीये. साहेबांचा माझा फोन झाला होता. साहेबांनी फक्त सांगितलं की लवकरात लवकर सगळ्याच्या सह्या करून घ्या. आल्यानंतर बोलतो मी तुमच्याशी. असं का सांगितलं असेल? म्हणजे इतक्या घाईने? नाही वामनराव, तशी काही चिंता करू नका. काय की ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला पुन्हा कागदपत्र सादर करायचे, त्यामुळे कदाचित साहेबांनी घाई केली असावी. तिचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे. कारण सुमित्रा म्हणून जर का ती आत्याबाईंच्या पुढे पुढे करायला लागली ना तर आत्याबाईंच्या डोक्यातला गोंधळ आणखीन वाढेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, सुगंधाशी बोलताना कुठलीही गोष्ट आत्याबाईंपर्यंत जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल.